इमेज रिसायझर टूलमध्ये आपले स्वागत आहे. हे एक असे टूल आहे जे एकाच इमेजला स्मार्ट साईज चार्टच्या मदतीने अनेक बीपीआय ॲक्युरेट साईजमध्ये रूपांतरित करते. चला पाहूया हे कसे काम करते. आपण सर्वात आधी होम स्क्रीनपासून सुरुवात करतो. होम स्क्रीनवर आपल्याला दोन मुख्य पर्याय दिसतात. सर्वप्रथम यूजर इमेज अपलोड करू शकतो. येथून यूजर आपल्या संगणकावरून इमेज ब्राउज करून अपलोड करू शकतो. सपोर्टेड फॉर्मॅट्स आहेत JPG, JPEG आणि PNG. आपण आपल्या पीसीमध्ये असलेली कोणतीही इमेज निवडू शकता. इमेज सिलेक्ट केल्यानंतर जर युजरला आधीपासून दिलेला डिफॉल्ट साईज चार्ट वापरायचा असेल तर तो थेट येथून कंटिन्यू करून एडिटर पेजवर जाऊ शकतो. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर युजरला साईजमध्ये काही बदल करायचे असतील तर आम्ही ॲड युअर क्वांटिटी अँड साईज नावाचा पर्यायही दिला आहे. जेव्हा युजर ॲड युअर क्वांटिटी अँड साईजवर क्लिक करतो तेव्हा एक नवीन पेज उघडते, जिथे युजर प्रत्येक साईजसाठी रुंदी आणि उंची बदलू शकतो. तसेच कॉपीजची संख्या देखील ॲडजस्ट करू शकतो. युजर नवीन रो जोडू शकतो आणि जर एखादा साईज वापरायचा नसेल तर त्या साईजसाठी कॉपीजची संख्या 0 ठेवू शकतो. 0 कॉपीज असलेले साईज प्रिव्ह्यू सेक्शनमध्ये दाखवले जाणार नाहीत. साईज चार्टमध्ये बदल केल्यानंतर युजर एडिटर पेजवर जाऊ शकतो. सध्या एडिटर पेजवर कोणतीही इमेज दिसत नाही, कारण कस्टमाइज केलेल्या साईज चार्टमध्ये सर्व एंट्रीज डिफॉल्टपणे 0 ठेवलेल्या आहेत. हे हाताळण्यासाठी आम्ही स्क्रीनच्या टॉप राईट साईडला काही पर्याय दिले आहेत. एक साईज चार्ट एडिट करण्यासाठी आणि दुसरा नवीन इमेज अपलोड करण्यासाठी. जर युजरला बॅकग्राऊंड इमेज बदलायची असेल तर येथून आपण आवश्यक असलेल्या साईजसाठी कॉपीजची संख्या वाढवू शकतो. हे केल्यावर लगेचच प्रिव्ह्यूमध्ये इमेज दिसू लागतात. टॉप हेडरमध्ये आपल्याला अनेक उपयुक्त माहिती दिसते. येथे पेजची संख्या दाखवली जाते आणि पेजची संख्या निवडलेल्या साईजच्या संख्येइतकीच असते. यानंतर प्रत्येक साईजची माहिती आणि त्याच्या कॉपीजची संख्या दाखवली जाते. उदाहरणार्थ, जर साईज 24 साठी 5 कॉपीज असतील तर ती माहिती हेडरमध्ये स्पष्टपणे दिसते. यानंतर आपल्याकडे DPI सिलेक्शन सेक्शन असते. उपलब्ध DPI पर्याय आहेत 72, 99, 100, 150, 200 आणि 300. आपल्याकडे लेबल ऑप्शन्स देखील आहेत. लेबलच्या मदतीने आपण इमेजवर प्रिंट होणाऱ्या टेक्स्टचा रंग बदलू शकतो. कॅनव्हासच्या बॉटम राईट साईडला साईज आणि कॉपीजची संख्या थेट इमेजवर प्रिंट होते. बॉटम राईट साईडला झूम कंट्रोल्स देखील दिलेले आहेत, ज्यामुळे आपण सहजपणे झूम इन आणि झूम आउट करू शकतो. जर आपल्याला नंबर बोल्डमध्ये दाखवायचा असेल तर बोल्ड ऑप्शन ऑन करू शकतो आणि जर बोल्ड नको असेल तर तो ऑफ देखील करू शकतो. येथे आउटलाईनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. आपण आउटलाईनचा रंग बदलू शकतो आणि त्याची जाडी वाढवू किंवा कमी करू शकतो. पेज नॅव्हिगेशनसाठी प्रिव्ह्यू आणि नेक्स्ट हे पर्याय दिलेले आहेत. जेव्हा आपण नेक्स्टवर क्लिक करतो तेव्हा पेज बदलते आणि साईज व कॉपीजची माहिती त्यानुसार अपडेट होते. शेवटी आपल्याकडे एक्सपोर्टचे पर्याय असतात. युजर इमेजला PNG, JPG किंवा JPG झिप फाईल स्वरूपात एक्सपोर्ट करू शकतो. तिन्ही पर्यायांमध्ये इमेज दिलेल्या रुंदी आणि उंचीनुसार निवडलेल्या DPIने गुणाकार करून डाउनलोड केली जाते. उदाहरणार्थ, जर 200 DPI निवडले असेल तर इमेज 200 DPI नुसार एक्सपोर्ट केली जाईल. अशा प्रकारे इमेज रिसाईज